न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। ख्वाजा बद्रुद्दीन यांचा वार्षिक उरूस परंडा येथे दरवर्षी 8 रजबला होत असतो। हा उरूस सामाजिक, आध्यात्मिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या फारच महत्त्वपूर्ण मानला जातो। या उरूसामध्ये सर्व जाती धर्माचे लोक उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसतात। परंडा तालुक्याच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुवार 9 जानेवारी 2025 रोजी हजरत ख्वाजा बद्रुद्दीन चिश्ती शहीद रहमतुल्लाह अलैहि यांचा 705वा उरूस साजरा होत आहे। ख्वाजा बद्रुद्दीन यांचे संपूर्ण नाव हजरत किबला ख्वाजा बद्रुद्दीन शहीद चिश्ती सरश अल अजीज असे होते। ख्वाजा बद्रुद्दीन यांचा कालखंड 14व्या शतकातील असून ते मुस्लिम धर्मातील धार्मिक वृत्तीचे, सामाजिक आणि मानवीय संदेश देणारे एक सुफी संत होते। ख्वाजा बद्रुद्दीन आणि अमीर खुसरो हे दोन्ही सुफी संत पंथीय असून हजरत निजामुद्दीन औलिया यांचे मुरीद, शिष्य आणि खलिफा उत्तराधिकारी होते। आपल्या धर्मगुरूच्या आदेशानुसार धर्माच्या आदेशामुळे धर्माचा मानवतावादी संदेश भारतभर पोहोचवण्यासाठी हजरत ख्वाजा बद्रुद्दीन हे दिल्लीहून 700 औलिया वली यांसह दक्षिण भारताच्या दक्षिण भागात आले। दक्षिण भारताच्या परिसरात आल्यानंतर त्यांचे वास्तव्य अलिबाग सध्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी आपले वास्तव्य कायम केले। रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यापासून 7 किलोमीटर अंतरावर गोबिरले फाट्याजवळ बेलवली नावाचे एक खेडेगाव आहे। या बेलवली खेड्याजवळून सह्याद्री पर्वताच्या रांगा गेलेल्या आहेत। याच पर्वतरांगेच्या परिसरामध्ये एका उंच डोंगरावर त्यावेळेसचा पाण्याचा हौद आणि ख्वाजा बद्रुद्दीन यांनी बसण्याची ठराविक जागा अद्यापही पाहावयास मिळते। डोंगर माथ्यावर त्यांची सर्व राहण्याची सोय, बसण्याचे आसन आणि डोंगर पायथ्याला एक घुमट, त्या घुमटाजवळ सध्या त्यांचा दर्गा आहे। याच ठिकाणी ख्वाजा बद्रुद्दीन आपल्या अनुयायांना धर्माचा उपदेश देत होते। त्यांचा आध्यात्मिक ज्ञानावर जास्त भर होता। त्याचप्रमाणे तमाम मानवाच्या हिताची आणि बंधुभावाची शिकवण ते देत होते, अशी त्यांची ख्याती आहे। ख्वाजा बद्रुद्दीन यांचे मोठे भाऊ पेन तालुक्यातच वास्तव्य करीत होते। पेन पासून 30 किलोमीटर अंतरावर त्यांच्या मोठ्या भावाचा भुमरा या गावी दर्गा आहे। अतिशय पावित्र्य संपादन करून आध्यात्मिक शक्ती प्राप्त असलेले 700 औलियांचे गुरुत्व पत्करून विधायक कार्य आणि वेळप्रसंगी संग्राम करणारे ख्वाजा बद्रुद्दीन एक सुफी संत म्हणून परिचित आहेत। आध्यात्मिक शिकवण आणि मानवी संदेश देण्याचे कार्य केले। ख्वाजा कोकण विभागात शांतीचा संदेश देण्यासाठी आले। त्या भागातील अनेक लोक प्रभावित झाले। लोकांमध्ये चैतन्य निर्माण झाले। अन्यायाविरुद्ध सत्यासाठी लढणाऱ्या हजरत ख्वाजा बद्रुद्दीन यांना अल्लाहने प्रचंड अशी आध्यात्मिक शक्ती प्रदान केली होती। अल्लाहने प्रदान केलेल्या प्रचंड शक्तीच्या जोरावर ते घोड्यावर बसून लढत होते। त्या डोंगरातील रानटी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि रजब 741ला त्या बेलवली गावाजवळ ख्वाजा बद्रुद्दीन शहीद झाले। त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचे शिर मुंडकेच छाटले गेले। त्यांच्यासोबत त्यांची आई, पत्नी, मुले होती। ते तेव्हाच शहीद झाले। तेथेच त्यांचा दर्गा आहे। ख्वाजा बद्रुद्दीन यांचे मुंडकेच पेनच्या दर्गात दफन करण्यात आले। बाकी धड मात्र घोड्यावर तसेच शत्रूंचा मुकाबला करत करत काही साथीदारांसह परंडा तालुक्याच्या ठिकाणी इसवी सन 1320ला पोहोचले। त्या काळी पलियंडा या नावाने ओळखले जायचे आणि आज ते परंडा नावाने प्रचलित आहे। उरूस आज गुरुवारी आहे म्हटल्यावर सकाळी 5 वाजल्याच्या आत ते कबरीला सर्व अत्तरांनी धुतात आणि त्याचा प्रसाद म्हणून ठेवतात। त्यासाठी लोक पहाटेचे नमाज होतात। तिथे प्रसादासाठी रांग लागलेले असतात। मुस्लिम बांधवांबरोबर इतर समाजातील नागरिक मोठ्या भक्तिभावाने दर्ग्यात जाऊन दर्शन घेतात। उरुसाच्या वेळी परंडा शहर गजबजलेले दिसून येते। या सुफी संतांच्या संदेशाप्रमाणे या उरुसामध्ये काही भेदभाव दिसत नाही। सर्व बंधुभावाने सामाजिक समुदाय एकत्रित उरूस साजरा करताना दिसतात। उरुसामध्ये गंध संदल आणि फुलांची चादर 1325 फसली इसवी सन 1915 मध्ये परंड्याच्या भुईकोट किल्ल्यात त्यावेळी असलेल्या तहसील मधून निघत असे। त्यावेळेसचे तहसीलदार आगाशेव अली रज्जा यांच्या डोक्यावर
डोक्यावर गंध संदल आणि फुलांची चादर देऊन किल्ल्याबाहेर येत असे। संदल निघाल्यावर घोडा तहसील पासून दर्ग्यापर्यंत मोकळ्या मनाने जातो। यानंतर 1330 फसली इसवी सन 1920 साली तहसील ऑफिस किल्ल्याबाहेर बांधलेल्या इमारतीत आले आणि आज स्थितीत सन 2012 पासून बार्शी रोडवरील तहसील कार्यालयातून परंपरागत मानाचे तहसीलदार यांच्या डोक्यावर चादर ठेवून उरुसाची सुरुवात होते। उरुसाला मुंबई, पुणे, गुलबर्गा, हैदराबाद आणि महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणाहून भाविक हजारोंच्या संख्येने येतात। या उरुसात कव्वाली, कलगीतुरा, गझल, मुशायरा, कबड्डी, कुस्ती, रेड्याच्या टकरी इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम उरुस कमिटीकडून आयोजित केले जातात। शब्दांकन प्राध्यापक डॉक्टर निलोफर मेहबूब चौधरी, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।